या व्हिडिओमध्ये आपण आर्डिनो आणि त्याचे प्रोग्रामिंग बद्दल जाणून घेऊ। आर्डिनो एक प्रोग्रामेबल डेव्हलपमेंट बोर्ड आहे ज्याचा वापर वास्तविक जगाशी संवाद साधणारी उपकरणे डिझाइन आणि तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो। चला बोर्ड डिझाइन पाहू। हे आर्डिनो 0 ते 13 च्या डिजिटल पिन आहेत। D0, D1, D2, D13 पर्यंत आणि हे एनालॉग इनपुट A0 ते A5 6 एनालॉग इनपुट आहेत आणि इथे एनालॉग इनपुट साठी पुरवठा पिन 3.3 व्होल्ट, 5 व्होल्ट, ग्राउंड आणि VN आहेत। येथे आमच्याकडे 2 LEDs आहेत। हे TX, RX साठी LEDs आहेत जे ट्रान्समिशन आणि रिसेप्शन दर्शवतात आणि बाह्य मॉड्यूलसह सिरीयस कम्युनिकेशन साठी संबंधित TX आणि RX पिन येथे आहेत। येथे आमच्याकडे डिफॉल्ट नुसार D13 पिनशी एक इनबिल्ट LED कनेक्ट केलेले आहे। वीज पुरवठ्यासाठी आम्ही USB पॉवर सप्लाय 5 व्होल्ट किंवा 9 व्होल्ट वापरू शकतो। हे 9 व्होल्ट पुन्हा 7, 8, 0, 5 व्होल्टेज रेग्युलेटर वापरून 5 व्होल्ट मध्ये रूपांतरित केले जाते कारण 5 व्होल्ट रिसीव्हर आर्डिनो काम करते आणि त्यात Atmega 328 मायक्रो कंट्रोलर आणि 32 KB फ्लॅश मेमरी आहे। आता कोडची काही उदाहरणे पाहू। आमच्याकडे येथे कोड बटन आहे। हा इनबिल्ट LED साठी LED चालू आणि बंद साठी लिहिलेला सोपा कोड आहे। हा आर्डिनोच्या 13व्या पिनवर एक इनबिल्ट LED आहे। हा कोड उत्तेजित करण्यापूर्वी आपण कोड ब्लॉक्स पाहू। हे आउटपुट ब्लॉक्स आहेत। हा आउटपुट ब्लॉक इनबिल्ट LED उच्चवर सेट करतो। त्याचप्रमाणे इतरही अनेक आउटपुट ब्लॉक्स आहेत जसे की सर्वो मोटर फिरवणे, स्पीकर प्ले करणे किंवा बंद करणे इत्यादी जे आम्ही आमच्या नंतरचा प्रकल्पांसाठी वापरू। आता इनपुट वर येऊ। आपण आर्डिनोचा डिजिटल आणि एनालॉग पिन रीडिंग साठी इनपुट ब्लॉक्स पाहू शकतो। तुम्ही येथे पिन क्रमांक निवडू शकता। हे नोटेशन ब्लॉक्स आहेत। नोटेशन ब्लॉक्स तुम्हाला तुमचा कोड दाखवल्याप्रमाणे कमेंट करण्यास सक्षम करतात। आमच्याकडे येथे कंट्रोल ब्लॉक्स आहेत। कंट्रोल ब्लॉक्स मध्ये सेकंदाचा विलंब, अनेक वेळा लूपची पुनरावृत्ती करणे, नंतर लूप करणे इत्यादींचा समावेश होतो। पुढे मॅथ ब्लॉक्स येतात आणि तुमचे स्वतःचे व्हेरिएबल तयार करण्यासाठी व्हेरिएबल ब्लॉक करा आणि त्यांना नाव द्या। चला पुन्हा कोडवर जाऊया। तुम्ही टेक्स्ट फॉर्म मधील कोड ब्लॉक प्लस टेक्स्ट फॉर्म मध्ये देखील पाहू शकता। आता अनुकरण करू आणि कृती पाहू। आमच्या कोडच्या मागणीनुसार अंगभूत LED 1 सेकंदासाठी चालू आहे आणि 1 सेकंद बंद आहे। आम्ही नुकताच पाहिलेला कोड मूलभूत होता। आर्डिनो साठी टिंकरकॅड मध्ये असे अनेक कोड उपलब्ध आहेत। दुसरा कोड पाहू। येथे आम्ही आर्डिनोचा
13व्या पिनला बाह्य एलईडी जोडले. इनबिल्ट एलईडी साठी आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे समान कोड वापरू. चला अनुकरण करूया. तुम्ही हे पाहू शकता की आता बाह्य आणि अंगभूत दोन्ही एलईडीज 1 सेकंद चालू आणि 1 सेकंद बंद होत आहेत. आणखी एक उदाहरण पाहू. येथे आपण इनबिल्ट एलईडी नियंत्रित करण्यासाठी पुश बटन वापरू. चला कोडचे परीक्षण करूया. आम्ही इनपुट ब्लॉक जोडू आणि जर लॉजिक कंट्रोल ब्लॉक असेल तर आधीचा कोडमध्ये आम्ही पुश बटनासाठी बटन स्टेट व्हेरिएबल देखील जोडले आहे. चला ब्लॉक्स आणि टेक्स्ट कोड पाहू. पुश बटन आर्डिनो दुसऱ्या पिनशी जोडलेले असल्याने आर्डिनो कंट्रोलरचे दुसरे पिन मूल्य वाचण्यासाठी बटनाची स्थिती सक्षम केली आहे. पुढे आपण इफ कंडिशन सक्षम करू. जर या बटनाची स्थिती उच्च असेल तर याचा अर्थ दुसरा पिन उच्च इनबिल्ट एलईडी चालू आहे. जेव्हा बटनाची स्थिती कमी असेल तेव्हा एलईडी बंद असावा. हा कोड इथे लिहिलेला आहे. आता सिम्युलेट करून फंक्शन पाहू. जेव्हा बटन दाबले जात नाही तेव्हा याचा अर्थ दुसऱ्या पिनवर लॉजिक कमी आहे, त्यामुळे एलईडी बंद आहे. जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा तर्क उच्च होतो आणि एलईडी चमकतो. टिंकरकॅड मध्ये विविध सेन्सर्स, एलईडी आणि बरेच काही उपलब्ध असलेले अनेक कार्य तुम्ही येथे अनुभवू शकता. चला कोड पुन्हा पाहू. आम्ही कोड येथे डाउनलोड करू शकतो आणि थेट तुमच्या आर्डिनो मध्ये टाकू शकतो. तुम्ही येथे सर्किट डिझाइन आणि इमेज एक्सपोर्ट आणि शेअर करू शकता. हॅपी टिंकरिंग!